इलेक्ट्रिकल ट्यूबलाईट दुरुस्ती व फिटिंग यामध्ये आपण विविध प्रकारचे दिवे अभ्यासणार आहोत. प्रकाश हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्वरूपात असणारी ऊर्जा आहे. प्रकाश करणाऱ्या वस्तूपासून उत्सर्जित झालेली प्रकाश किरणे ज्या वेळेस एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा ती किरणे परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यावर पडून वस्तू दिसू लागते. प्रकाशासाठी सांकेतिक चिन्ह म्हणून Q वापरले जाते. प्रकाश किरणांचं एकक आहे ल्युमेन्स. प्रकाश किरणं ल्युमेन्समध्ये मोजली जातात. म्हणजे एका स्टँडर्ड मेणबत्तीपासून एका युनिट सॉलिड अँगलमध्ये पडणाऱ्या प्रकाशाला एक ल्युमेन म्हणतात. हे प्रकाश मोजण्याचे एकक आहे. कॅन्डेला एका प्रमाणित मेणबत्तीपासून ठराविक दिशेला उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश किरणांना कॅन्डेला म्हणतात. एक कॅन्डेला बरोबर 0.982 आंतरराष्ट्रीय कॅन्डेला होय. आता एका मेणबत्तीपासून 90 अंशाच्या कोनामध्ये जी प्रकाश किरणे पसरलेली आहेत त्यांना आणि त्या प्रकाश किरणांपासून जो प्रकाश आपल्याला मिळतो ते म्हणजेच एक ल्युमेन्स होय. एक ल्युमेन्स असं या प्रकाश किरणांना म्हटलं जातं. या प्रमाणित मेणबत्तीपासून एका ठराविक दिशेला उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश किरणांना एक कॅन्डेला असे म्हटलं जातं. एक कॅन्डेला बरोबर 0.982 आंतरराष्ट्रीय कॅन्डेला होय. विद्युत दिव्यांमध्ये इन्कॅन्डन्संट दिव्याची आपण ओळख करून घेणार आहोत. ज्या दिव्याच्या फिलामेंटमधून करंट वाहू लागताच विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होते त्या दिव्यांना इन्कॅन्डन्संट लॅम्प किंवा दिवे असे म्हणतात. यामध्ये विविध प्रकारच्या लॅम्पचा समावेश होतो. या लॅम्पच्या फिलामेंटसाठी वापरलेल्या धातूनुसार पडणारे प्रकार दोन आहेत. एक कार्बन फिलामेंट लॅम्प आणि दुसरा मेटल फिलामेंट लॅम्प किंवा टंगस्टन लॅम्प. पहिला कार्बन फिलामेंट लॅम्प. तत्व: कार्बन फिलामेंटमधून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. हे त्याचे तत्व आहे. ज्या लॅम्पमध्ये फिलामेंटसाठी कार्बन तारेचा वापर केलेला असतो त्या लॅम्पला कार्बन फिलामेंट लॅम्प म्हणतात. इथे आपल्याला हा दिवा दिसत आहे. याची जी फिलामेंट आहे ती कार्बनपासून बनवलेली असते आणि या कार्बनमधून विजेचा प्रवाह वाहू दिल्यास प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. दुसरा या कार्बन फिलामेंट लॅम्पच्या प्रकारामध्ये काचेच्या निर्वात ग्लोबलमध्ये एक्झॉस्ट ट्यूब असून तिच्या खालच्या तोंडाशी काचेची गुंडी असते. यामध्ये धातूच्या अत्यंत पातळ तारेपासून सपोर्ट वायर्स बसवितात. याचा आधार घेऊन फिलामेंट बसवितात व त्याची टोके एक्झॉस्ट ट्यूबमधून नेऊन धातूच्या कॅपमधील कनेक्टिंग फिनला जोडतात. फिलामेंटमधून करंट वाहत असताना ऑक्सिजनशी संबंध येऊ नये म्हणून बल्ब हा निर्वात केलेला असतो. म्हणजे जेव्हा फिलामेंटमधून करंट वाहतो तेव्हा ऑक्सिजनशी त्याचा फिलामेंटचा संपर्क येऊ नये म्हणून हा बल्ब निर्वात केलेला असतो. फिलामेंट हादरे बसून तुटू नये यासाठी सपोर्ट वायर्स वापरलेले असतात. या लॅम्पसाठी ॲल्युमिनियम 2 पिन बायोनेट कॅप अथवा
एडिसन स्क्रू कॅप बसवितात. इथे पहा, या आकृतीमध्ये या दिव्याचे सर्व भाग आणि ही कॅप आपल्याला दिसत आहे. फिलामेंट कार्बनपासून बनवलेले असते. अशा प्रकारे कार्बन फिलामेंट लॅम्प त्याची आपण कार्यपद्धती पाहूया. या फिलामेंटमधून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन लालसर प्रकाश निर्माण करणारे किरणांचे उत्सर्जन होते. लॅम्पची कार्यक्षमता दर वॅटला 3 ते 4 ल्युमेन्स इतकी असते. हे लॅम्प बाजारामध्ये 15 वॅटपासून 200 वॅटपर्यंत उपलब्ध असतात. या प्रकारचे लॅम्प कालबाह्य झाले आहेत. यांचा उपयोग घरगुती लाइटिंग, बॅटरी चार्जिंग, खाद्यपदार्थ गरम करण्यासाठी केला जातो. इतर पूरक साधनांची त्यांना आवश्यकता नसते. तोटे: फिलामेंट ठिसूळ असल्याने आयुष्यमान कमी असते. जास्त पॉवर खर्च. इतर लॅम्पच्या तुलनेने पिवळसर प्रकाश मिळतो. मेटल फिलामेंट लॅम्प. इसवी सन 1737 साली टंगस्टन धातूपासून बनविलेले मेटल फिलामेंट लॅम्प बाजारात आले. ज्या लॅम्पमध्ये फिलामेंटसाठी टंगस्टन धातूच्या तारेचा वापर केला जातो त्यास मेटल फिलामेंट लॅम्प म्हणतात. तत्व: मेटल फिलामेंटपासून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. या तत्वावर व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्पचे कार्य चालते. याचे 2 प्रकार केले जातात: व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्प. हॅलोजन लॅम्प, ट्यूब हे त्याचे प्रकार आहेत. आकृतीत दाखविल्याप्रमाणे बल्ब व त्याचे भाग आपण इथे पाहत आहोत. ही फिलामेंट टंगस्टन धातूपासून बनवलेली असते. सपोर्ट वायर्स असतात आणि त्या इथे काचेच्या ग्लोबवर घट्ट बसविलेल्या असतात. ही कॅप असते. व्हॅक्यूम फील्ड लॅम्प. रचना: याची रचना कार्बन फिलामेंट लॅम्पच्या रचनेप्रमाणेच असते. कार्यक्षमता साधारणपणे दर वॅटला 8 ते 10 ल्युमेन असते. बाजारात ते 5 वॅटपासून 25 वॅटपर्यंत उपलब्ध असतात. यांचा उपयोग उत्सवाच्या लाइटिंगसाठी, डेकोरेशनसाठी म्हणजे शयनगृह, गॅलरी इत्यादीमध्ये केला जातो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याची रचना असते. त्याचे फायदे: स्टँडर्ड सप्लाय डायरेक्ट जोडता येतो. कार्बन फिलामेंट लॅम्पच्या तुलनेत आकाराने लहान असतात. पॉवर फॅक्टर युनिटी. तोटे: कार्बन लॅम्पच्या तुलनेत किंमत जास्त, पिवळसर प्रकाश, काच ठिसूळ आणि आयुष्यमान कमी असते. गॅस फील्ड लॅम्प. ज्या लॅम्पमध्ये निर्वात केलेल्या काचेच्या ग्लोबमध्ये निष्क्रिय वायू भरून फिलामेंट बसवलेले असते त्या लॅम्पला गॅस फील्ड लॅम्प म्हणतात. याची रचना आकृतीत दाखविल्याप्रमाणेच असते. उपयोग: घरे, दुकाने, कार्यालय, कारखाने आणि प्रदर्शन या ठिकाणी केला जातो. इथे त्याचं फिलामेंट आहे. निष्क्रिय धातू. याप्रमाणे सर्व त्याचे भाग आहेत. या पोकळीमध्ये निष्क्रिय वायू भरलेला असतो. पांढरा प्रकाश मिळतो. याचा फायदा आहे. पांढरा पॉवर फॅक्टर युनिटी असतो. स्टँडर्ड सप्लायवर डायरेक्ट जोडता येतो. उभे किंवा आडवे कसेही जोडता येतात. यांचे आयुष्यमान जास्त असते. विविध आकारामध्ये उपलब्ध असतात. किंमत कमी असते किंवा वाजवी असते. तोटे: दाट सावल्या पडतात या प्रकाशाच्या. उष्णता जास्त निर्माण होते. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये आज आपण इलेक्ट्रिकल ट्यूबलाईट दुरुस्ती व फिटिंग पाहणार आहोत. इन्कॅन्डेसन लॅम्पपेक्षा ट्यूबलाईटचा प्रकाश पांढरा शुभ्र असून तो डोळ्यांना आल्हाददायक वाटतो.
यामध्ये मर्क्युरी वेपर तसेच सोडियम वेपर लॅम्पचा वापर करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्यूब हल्ली खूप लोकप्रिय झाल्यामुळे त्यांचा वापर वाढलेला दिसतो. खालील प्रकारच्या ट्यूबचा आपण अभ्यास करणार आहोत. 1. फ्लोरोसंट ट्यूब. ज्या लॅम्पमधून अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणांची निर्मिती होऊन ती किरणे ट्यूबच्या फ्लोरोसंट पदार्थावर पडून प्रकाश देऊ लागतात त्याला फ्लोरोसंट ट्यूब म्हणतात. या आयोनायझेशन तत्त्वानुसार कार्य करतात. यांची रचना आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक निर्वात ट्यूब असून तिच्यामध्ये कमी दाबाखाली ऑर्गॉन किंवा मर्क्युरी म्हणजेच पारा भरलेला असतो. ट्यूबच्या आतील पृष्ठभागावर फ्लोरोसंट पावडरचा लेप दिलेला असतो. ट्यूबच्या दोन्ही टोकांना बेरियम ऑक्साईड कोटेड टंगस्टन फिलामेंट बसवलेले असते. ट्यूबला आवश्यक इग्निशन व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ट्यूबच्या सेरीजमध्ये चोक व स्टार्टर जोडलेला असतो. फ्लोरोसंटमध्ये मेटल पट्टी, चोक, स्टार्टर हे प्रमुख घटक असतात. इलेक्ट्रॉनिक चोक आपण पाहूया. या प्रकारच्या चोकला हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक चोक म्हणतात. चोक 36 वॅट ते 40 वॅट पॉवर रेटिंगमध्ये 400 व्होल्टपासून 300 व्होल्टपर्यंत कार्य करू शकतो. यामुळे ट्यूब चटकन लागते, प्रकाश जास्त मिळतो. हे इलेक्ट्रॉनिक चोक वजनाने हलके, वायर त्यांना कमी लागते, किंमत जास्त असते, मात्र आयुष्यमान जास्त असते. स्टार्टरची आवश्यकता नसते. इलेक्ट्रॉनिक चोक असल्यावर ट्यूबलाईटला स्टार्टरची आवश्यकता नसते. उपयोग. डोमेस्टिक अप्लायन्ससाठी याचा उपयोग केला जातो. या जुन्या चोकपेक्षा इलेक्ट्रॉनिक चोक वजनाने हलका आणि वापरण्यास इझी असतो. याचे आयुष्यमान जास्त असते, किंमत मात्र अधिक असून आयुष्यमान त्याचे जास्त असते. तो 36 वॅट ते 40 वॅटमध्ये उपलब्ध असतो. या ट्यूबलाईट फायदे. पॉवर बचत होते, आवाज किंवा गुणगुण नसते, आउटपुट 10% जास्त मिळते, पॉवर फॅक्टर युनिटीच्या आसपास असतो. तोटे. किमतीने महाग असतो, दुरुस्ती करता येत नाही. इलेक्ट्रॉनिक चोकची दुरुस्ती करता येत नाही. ट्यूबलाईटची कार्यपद्धती व प्रकारामध्ये कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प CFL ज्याला आपण म्हणतो तो आपण पाहूया. ट्यूबच्या अत्याधुनिक प्रकारामध्ये 100 mm व्यासाची लांब ट्यूब असून तिला U आकार दिलेला असतो. दोन्ही टोकांना फिलामेंट्स बसवलेली असतात. फिलामेंटची टोके डायरेक्ट बाहेर काढून इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या आउटपुटला जोडतात. इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या इनपुटमधून वायर्स काढून त्या बायपिन कॅपला जोडतात. हे लॅम्प बाजारामध्ये 5 वॅट, 9 वॅट, 11 वॅट, 19 वॅट, 20 वॅट इत्यादी प्रकारामध्ये उपलब्ध असतात. इथे दाखवल्याप्रमाणे ही ट्यूब U आकारामध्ये या कॅपला जोडलेली असते आणि इथे तिचं सर्किट असतं. CFL म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प यांचा उपयोग घरे, कॉरिडॉर, दुकाने, हॉटेल्समध्ये केला जातो. त्याचे फायदे आहेत. आकाराने लहान, वजनाने हलके असतात, बदल न करता वापरता येतात, पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. फ्लोरोसंट ट्यूबपेक्षा किमतीने महाग असतात. इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते. पॉवर खर्च कमी होते. इन्कॅन्डेसन लॅम्पपेक्षा आयुष्यमान जास्त असते. याचे तोटे आहेत. कालांतराने ट्यूबच्या कडा काळवंटात. फ्लोरोसंट लॅम्पच्या तुलनेत आकार लहान असल्यामुळे प्रकाश किरणे कमी जागेवर पसरतात. पारा त्यामध्ये असतो तो पर्यावरणाला घातक असतो. या ट्यूबमध्ये पारा असतो. लॅम्प निकामी झाल्यास त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी लागते. वेगवेगळ्या आकारामध्ये ते उपलब्ध असतात. याचे तोटे आपण पाहिले. आता इलेक्ट्रॉनिक्स ट्यूबमधील आपण दोष
त्यांची कारणे आणि उपाय पाहणार आहोत. पहिला दोष, स्विच ऑन केल्यावरही ट्यूब लागत नाही. त्याचं कारण काय असेल बरे? सप्लाय नसेल. सप्लाय तपासावा, नसल्यास द्यावा. फिलामेंट ओपन असेल, ट्यूब बदलावी. जोडणी सैल झाली असेल, जोडणी घट्ट करावी. स्टार्टर ओपन असेल, स्टार्टर बदलावा. चोक ओपन असेल, चोक बदलावा. वायरिंगची जोडणी चुकीची झाली असेल तर योग्य तपासून ती करावी. दुसरा दोष आहे, ट्यूबच्या कडा लालबुंद होतात परंतु ट्यूब लागत नाही. कारण आहे, स्टार्टरची कॉन्टॅक्ट शॉर्ट झाली असतील, सप्रेसर कंडेन्सर शॉर्ट झाला असेल. स्टार्टर बदलावा. यामध्ये स्टार्टर बदलल्यास आपला दोष निघून जाईल. ट्यूब लुकलुक करते मात्र पूर्ण प्रकाश देत नाही. सप्लाय व्होल्टेज कमी असेल, ट्यूबचे आयुष्य संपले असेल, स्टार्टर निकामा झाला असेल. उपाय त्यावरती ट्यूब बदलावा, चोक बदलावा, स्टार्टर बदलावा. 4. ट्यूबची एक अथवा दोन्ही कडा काळ्या पडल्या असतील, ट्यूबचे आयुष्य संपले असेल, चोक शॉर्ट झाला असेल, स्टार्टर शॉर्ट झाला असेल. उपाय आहे, ट्यूब बदलावी, चोक बदलावा, स्टार्टर बदलावा. ट्यूब लागण्यास जास्त अवधी लागतो. सप्लाय व्होल्टेज कमी असेल, स्टार्टर खराब झाला असेल, इलेक्ट्रॉनिक बूस्टर बदलावा, स्टार्टर बदलावा. 6वा दोष आहे, नवीन ट्यूब पूर्ण प्रकाशित होत नाही. सप्लाय व्होल्टेज कमी असेल, चोक निकामी झाला असेल. उपाय, इलेक्ट्रॉनिक्स बूस्टर जोडावा किंवा चोक बदलावा. 7. स्विच बंद केल्यानंतरही ट्यूब अंधुक प्रकाश देते. स्विच न्यूट्रल वायरवर जोडलेला असेल, फेज वायरवर स्विच जोडावा. 8. ट्यूब चालू करताच आवाज येतो, चोकमधील स्टॅम्पिंग सैल झाले असतील, चोक बदलावा. इन्कॅन्डेसेंट लॅम्प आणि फ्लोरोसेंट ट्यूब यांची आपण आता तुलना पाहणार आहोत. इन्कॅन्डेसेंट लॅम्प उष्णतेच्या तत्त्वावर कार्य करते आणि ट्यूबलाईट आयोनायझेशन तत्त्वावर कार्य करते. लॅम्पसाठी पूरक साहित्याची आवश्यकता नसते. होल्डरला डायरेक्ट आपण जोडू शकतो. ट्यूबसाठी पूरक साहित्याची आवश्यकता असते. लॅम्पमध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते, ट्यूबमध्ये कमी प्रमाणात उष्णता निर्माण होते. लॅम्पचा त्वरित व प्रखर प्रकाश मिळतो परंतु सावली गडद पडते. ट्यूबचा प्रकाश मिळण्यास अवधी लागतो, त्यामुळे प्रकाश सौम्य व आल्हाददायक असतो. पॉवर फॅक्टर युनिटी असतो इन्कॅन्डेसेंट लॅम्पमध्ये आणि पॉवर फॅक्टर कमी असतो फ्लोरोसेंट लॅम्पमध्ये. कमी व्होल्टेजवर कार्य करू शकतो, कमी व्होल्टेजवर कार्य करू शकत नाही फ्लोरोसेंट ट्यूब लॅम्प. प्रकाश मिळवण्यासाठी जास्त लॅम्प वापरावे लागत असल्याने वायरिंगचा खर्च व जागा लागते. प्रकाश मिळविण्यासाठी तुलनात्मक कमी लॅम्प लागत असल्याने वायरिंगचा खर्च आणि जागा कमी लागते. हे इन्कॅन्डेसेंट लॅम्प आणि फ्लोरोसेंट लॅम्पची आपण तुलना पाहिलेली आहे. ट्यूबलाईटची कार्यपद्धती व प्रकार. ट्यूबलाईट फिटिंग इन्स्टॉलेशन कसे करावे? यामध्ये खालील दिलेल्या कृतीप्रमाणे कार्यपद्धती करावी. 1. ट्यूबलाईट पॉईंटमधून तपासून घेणे. सिलिंग रोज उघडून टेस्ट लॅम्पने सप्लायची खात्री करणे. 3. ट्यूब पट्टी घेऊन योग्य त्या ठिकाणी मार्किंग करून घेणे. पॉवर ड्रिल मशीनने पट्टी फिटिंगसाठी भिंतीवर 2 छिद्रे पाडून घेणे आणि 5 छिद्रामध्ये रॉड ब्लॉक टाकून घेणे. 6. PVC राऊंड ब्लॉक अथवा स्क्वेअर ब्लॉकवरती पट्टी स्क्रूच्या सहाय्याने फिट करणे. 7. सिलिंग रोजमध्ये पट्टीमधील जोडलेल्या वायरचे कनेक्शन करून घेणे. 8. पट्टीवर ट्यूब बसवून ब्लॉक वाईज फिरवून होल्डरमध्ये ट्यूब बसवावी. बसल्याची खात्री करून घ्यावी आणि स्विच ऑन करून चालू होते का तपासावे.
सोडियम वेपर लॅम्प व मर्क्युरी वेपर लॅम्प आपण पाहणार आहोत. सोडियम वेपर लॅम्प. ज्या लॅम्पमध्ये सोडियम वेपरच्या डिस्चार्जमुळे प्रकाश निर्माण होतो त्या लॅम्पला सोडियम वेपर लॅम्प असे म्हणतात. यामध्ये लो प्रेशर सोडियम वेपर लॅम्प, हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प असे 2 प्रकार पडतात. आकृतीत दाखविल्याप्रमाणे याची रचना असते. हाय प्रेशर खाली भरलेल्या सोडियम वेपरमधील आयोनायझेशनच्या तत्त्वावर हे लॅम्प कार्य करतात. या आधुनिक पद्धतीत सोडियम वेपर लॅम्प आहे. रचना. या प्रकारच्या लॅम्पमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडपासून बनवलेली गडद दुधी रंगाची सुमारे 1600 तापमानाला तग धरू शकणारी डिस्चार्ज ट्यूब असते. यामध्ये अल्प प्रमाणात सोडियम मर्क्युरीचे बारीक कण आणि आर्गॉन किंवा झेरॉन सारखा ज्वलनशील व अज्वलनशील वायू भरलेला असतो. याची कार्यपद्धती पाहूया. लॅम्प चालू करताच इग्निटरमुळे निर्माण होणारे उच्च व्होल्टेज दोन्ही इलेक्ट्रोड्सना मिळून गॅसमध्ये डिस्चार्ज क्रिया सुरू होऊन मंद तांबूस प्रकाश मिळू लागतो. त्याचवेळी सोडियम व मर्क्युरीला उष्णता मिळून त्याचे वाफेत रूपांतर होते व वाफेतून करंट वाहू लागतो आणि डिस्चार्ज ट्यूबमध्ये आर्क निर्माण होऊन सोनेरी रंगाचा आल्हाददायक प्रकाश मिळू लागतो. हा लॅम्प पूर्णपणे चालू होण्यास 3 ते 5 मिनिटांचा अवधी लागतो. ते 70 वॅटपासून 400 वॅटपर्यंत बाजारामध्ये उपलब्ध असतात. मात्र 50 वॅट आणि त्यापुढील लॅम्प उभेच लावावे लागतात. याचा उपयोग शहरातील रस्ते, हायवेज, क्रीडांगणे, रेल्वे इत्यादी ठिकाणी केला जातो. याचे फायदे आहेत. हा लॅम्प सौम्य प्रकाश देतो. आयुष्यमान दुप्पट असते. तुलनात्मक पॉवर फॅक्टर उच्च असतो. तोटे. उभारणीचा खर्च जास्त असतो. उभ्या स्थितीतच लावावा लागतो. लॅम्प पूर्ण प्रकाशित होण्यास जास्त वेळ लागतो. इतर पूरक साधनांची आवश्यकता असते या लॅम्पच्या जोडणीसाठी. आता आपण मर्क्युरी वेपर लॅम्प पाहूया. ज्या लॅम्पमध्ये गॅस डिस्चार्जच्या क्रियेसाठी मर्क्युरी वेपर वापरलेला असतो त्या लॅम्पला मर्क्युरी वेपर लॅम्प म्हणतात. या प्रकारच्या लॅम्पमध्ये खालील प्रकार पडतात. हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प, हाय प्रेशर मर्क्युरी आर्गॉन टंगस्टन लॅम्प, एक्स्ट्रा हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प आणि फ्लोरोसंट लो प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प. यांचे तत्व. ट्यूबमधील इलेक्ट्रोडला इग्निशन व्होल्टेज मिळताच गॅस डिस्चार्जची क्रिया होऊन प्रकाश मिळू लागतो. याची रचना. आकृतीत दाखविल्याप्रमाणे सुमारे 5 सेंटीमीटर लांबीची काचची आर्क ट्यूब असून तिच्या मागे उच्च दाबाखाली मर्क्युरी व निष्क्रिय वायू भरलेला असतो. यामध्ये 2 मेन इलेक्ट्रोड व 1 स्टार्टिंग इलेक्ट्रोड असतो. सर्किटमधील करंट वर नियंत्रण ठेवण्यासाठी चोक आणि पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी कॅपॅसिटर जोडलेला असतो. याची कार्यपद्धत हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प सारखीच असते. बाजारात हे 80 वॅट ते 125 वॅटमध्ये उपलब्ध असतात. यांचा उपयोग हायवेज, रेल्वे प्लॅटफॉर्म, डॉकयार्ड, शॉपिंग सेंटरमध्ये केला जातो. याचे फायदे खालील आहेत. उभे, आडवे, तिरक्या स्थितीत वापरता येतात. निळसर पांढरा प्रकाश मिळतो. लॅम्प चालू किंवा बंद करून लगेच चालू केल्यास कमी वेळात पूर्ण प्रकाशतो. याचा तोटा आहे. उभारणी खर्च जास्त येतो. इतर पूरक साधनांची आवश्यकता असते. लाईट इमिटिंग डायोड LED लॅम्प. लाईट इमिटिंग डायोड हा आकृतीत दर्शविल्याप्रमाणे एक प्रकारचा प्रकाश किरणे उत्सर्जित करणारा डायोड आहे. यामध्ये एक P टाईप आणि N टाईप सेमीकंडक्टर असून त्यावर सोन्याचा पातळ थर दिलेला असतो. P टाईप पदार्थाला ॲनोड आणि N टाईपला कॅथोड म्हणतात.
कॅथोडला बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल आणि ॲनोडला बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल जोडतात. ॲनोड कडून प्रकाश किरण उत्सर्जित होऊ लागते. यामध्ये सेमी कंडक्टर म्हणून गॅलेनियम आर्सेनिक फॉस्फाईड वापरलेले असते. हा बल्ब अशा पद्धतीनं बाजारामध्ये उपलब्ध असतो. याची कार्यक्षमता अतिशय उच्च असते. यापासून निघणारी प्रकाश किरणे 130 डिग्रीमध्ये पसरली जातात. 100 ल्युमेन्स एवढा प्रकाश या बल्बपासून आपल्याला मिळू शकतो. याचे पॉवर रेटिंग 3 वॅट 4 वॅट असते. तरी ते 60 वॅट किंवा 40 वॅटच्या इन्कॅन्डेसंट लॅम्पच्या तुलनेत प्रकाश देतात आणि 11 वॅट CFL लॅम्पपेक्षा जास्त प्रकाश देतात. हे लॅम्प DC सप्लायवर वापरता येत असताना किंवा AC सप्लायवर वापरण्यासाठी रेक्टिफायर युनिटचा वापर करून ते AC सप्लायवर वापरता येतात. तसेच हे लॅम्प सोलर पॅनेलवर देखील जोडता येतात. आणि कमी विद्युत शक्ती खर्च केली जाते. रचना: हल्ली बाजारामध्ये मल्टी कलरमध्ये LED उपलब्ध होऊ लागले. अशा प्रकारच्या LEDमध्ये वेगवेगळे रंग देणारे डायोड एकमेकांच्या विरुद्ध दिशेने परंतु एकमेकांच्या पॅरललमध्ये जोडून ते एकाच कॅपमधून बसवलेले असतात. ही कॅप्सूल पारदर्शक असते. अशा प्रकारच्या LED हल्ली डेकोरेशनसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. LED सोबत स्विचिंग सर्किटचा वापर करून LEDचे रंग बदलता येतात. LED कॅथोड व ॲनोड पटकन समजावा म्हणून ॲनोडची लीड कॅथोडच्या लीडपेक्षा थोडी लांब ठेवलेली असते. त्यामुळे आपण त्याचे लीड ॲनोड किंवा कॅथोड ओळखू शकतो. उपयोग: सिरीज माळा, डेकोरेशन माळा, प्रिंटेड बोर्ड, पॅनल बोर्ड, LEDचा लॅम्प. तपासणी: LED लॅम्पची तपासणी मल्टीमीटरच्या सहाय्याने किंवा सेलने केली जाते. अशा प्रकारचे त्या बल्बमध्ये सर्किट जोडलेले असते. LED लॅम्पचा ॲनोड टोक पहा, लांब दिलेला आहे. कॅथोडचे लहान आहे. ह्या LED लॅम्पचे फायदे आपण पाहूया. ते आकाराने लहान असतात. बायपिन कॅप असल्याने कोठेही जोडता येतात. विषारी पदार्थांचा वापर केलेला नसल्याने पर्यावरणाला पूरक असतात. उष्णता निर्माण होण्याचे प्रमाण अल्प असते. इन्फ्रारेड अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून मुक्त असतात. प्रकाश किरणे सरळ रेषेत जातात, पण इतर पूरक साहित्य वापरून प्रकाश किरणे विरुद्ध विखुरता येतात. 7. डिजिटल कंट्रोल सिस्टीमच्या सहाय्याने प्रकाश तीव्रता कमी जास्त करता येते. त्वरित चालू होत असताना डेकोरेशनसाठी उपयुक्त असतात. आकार आणि थर्मल आणि मेकॅनिकल व्हायब्रेशन सहन करण्याची क्षमता उत्तम असते. लो DC व्होल्टेजवर वापरतात, परंतु रेक्टिफायरचा उपयोग करून ACवर सुद्धा वापरले जाऊ शकतात. सोलर पॉवरवर देखील वापरता येतात. विजेची मोठ्या प्रमाणात बचत होते. देखभालीचा खर्च कमी येतो. व्हाईट प्रकाश देतात. पांढरा शुभ्र प्रकाश यामुळे मिळतो. आयुष्यमानांचे 50,000 वर्किंग अवर्स असते. आपण यातील स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. रिकाम्या जागा भरा. LED लॅम्पमध्ये सेमीकंडक्टर म्हणून टिंबटिंब वापरलेले असते. LED पासून निर्माण होणारी प्रकाश किरणे टिंबटिंब अंशात पसरली असतात. वापर करून LED सप्लायसुद्धा चालू शकतात. थोडक्यात उत्तरे द्या. खालील प्रश्नांची आपण थोडक्यात उत्तर द्यायची. एका वाक्यात सविस्तर उत्तर द्यायची आहे आणि आपल्या वहीमध्ये सर्व लिहून ठेवायचे आहे. धन्यवाद.